बदलापूरमध्ये भुयारी मार्गामध्ये कार पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाली आहे आणि बेलवली परिसरामधील भुयारी मार्गात पावसामुळे 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलंय। पाण्यामध्ये कार घालणारा वाहन चालक कसा बसा बचावलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये बदलापूरमधील भुयारी मार्ग पाण्यामध्ये जातात आणि हा भुयारी मार्ग बांधत असताना कोणतेही नियोजन न करता त्याचं काम केलं गेलं आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा मार्ग पाण्याखाली असतो। शाळेच्या बसेस आणि इतर वाहनं सुद्धा पाण्यामध्ये अडकून पडतात। आता हा भुयारी मार्ग जीवघेणा बनलाय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, अगदीच गंभीर आहे, आपण दृश्य पाहतोय कशा प्रकारे ही कार पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि ती पूर्ण व्यक्ती पाण्यामध्ये बुडते, का कोणी आतापर्यंत दखल घेत नाहीये? स्वप्नील यांच्याकडून अपडेट्स घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात। मात्र हे सध्याचे दृश्य आपण पाहतोय बदलापूरमधून, बदलापूरच्या भुयारी मार्गामध्ये कार बुडालेली आहे। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील। स्वप्नील, बदलापूरच्या बेलोली परिसरामध्ये रेल्वेच्या भुयारी मार्गामध्ये पावसामुळे 10 फुटापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे एक कार चालकाने आपली कार या भुयारी मार्गातून टाकली आणि त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मात्र काय झालं की वाहन काढत असताना तो पाणी 10 फुटापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे ती कार त्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे कार तिथंच फसली। मात्र सुदैवाने त्या जो कार चालक आहे त्यांनी कसा बसा करून त्या गाडीतून बाहेर निघाला आणि तो सुखरूप बाहेर काढण्यात आला। मात्र आता तिथला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाच्या सहाय्याने ती जी कार पाण्यामध्ये अडकली होती ती पण देखील बाहेर काढण्यात आली आहे। अगदी, पण याची दखल कोणी घेतली की नाही या भुयारी मार्गाची? नक्कीच याची दखल सगळं प्रसार माध्यमातून जेव्हा बातम्या व्हायरल झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे। तो रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्याला, भुयारी मार्ग जो आहे प्रशासनाने तिथं बॅरिकेड लावण्यात आले आहे, पूर्ण बंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता त्यांना जो दुसरा रस्ता आहे पर्याय तो वापरण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे। अगदी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।